या सगळ्याविषयी बोलण्याकरता IPS अधिकारी संजय अपरांती आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। संजय जी, माझे IPS अधिकारी आहात, अशी अनेक प्रकरणे तुम्ही हाताळली असतील। ही बातमी जेव्हा समोर येते तेव्हा असं विश्वसनीय सूत्रांकडून कळतंय अक्षय शिंदेचा थेट एन्काउंटरच करण्यात आलेला आहे। हो, अतिशय वाईट गोष्ट आहे। अशा प्रकारचे एन्काउंटर हे कायदेशीर नाहीत। हे मर्डर आहेत, मर्डर। एन्काउंटर हे एक्स्ट्रा ज्युडिशियल किलिंग म्हणतात याला। किलिंग जर करायचं असेल तर त्याच्यासाठी ज्युडिशियल प्रोसिजर फॉलो करावी लागते। आणि ज्युडिशियल प्रोसिजर फॉलो न करता जेव्हा अशा प्रकारचा शॉर्टकट मारला जातो तेव्हा हे पूर्णतः तपास यंत्रणेचं फेल्युअर आहे। तपास यंत्रणा जेव्हा फेल झालेली असते आणि कुठेतरी कातडी बचाव धोरण आणि स्वतःचा चेहरा वाचवण्याचा प्रयत्न करते, स्वतःच्या निष्क्रियतेचा, तेव्हा तपास यंत्रणा एन्काउंटर कडे जाते। हे पूर्णतः चुकीचं आहे आणि हा ह्यूमन राईट्सचं व्हायलेशन आहे। अगदी संजय जी, तुम्ही म्हणताय की हे ह्यूमन राईट्सचं व्हायलेशन आहे, पण या ठिकाणी सत्ताधाऱ्यांकडून अशीही एक प्रतिक्रिया समोर येते। सत्ताधारी म्हणतात की ही घटना घडल्यानंतर विरोधक म्हणत होते आरोपीला तात्काळ फासावर लटकवा। असं असताना जर आता एन्काउंटर होत असेल किंवा या गोळीबारामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू होत असेल तर निसर्गानंच दिलेला हा न्याय नाही का, असा खरं तर एक सूर आळवताना पाहायला मिळतोय। अजिबात नाही, त्याला कारण आहे। क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि क्राइम च्या संदर्भातल्या सगळ्या प्रक्रिया या ठरलेल्या आहेत। याला एक्स्ट्रा ज्युडिशियल किलिंग म्हणतात। त्याच्यासाठी ज्युडिशरी आहे ती शिक्षा देऊ शकते, ती फासावर लटकवू शकते। परंतु त्या बाहेर जेव्हा अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीवरती त्याला त्याचं जीवन संपवलं जातं तेव्हा ती सगळी प्रक्रिया संपलेली असते आणि असं करण्याचा कुणालाच अधिकार नाही। कोणी ठरवलं की नक्की त्याने केलेलं आहे म्हणून? त्याच्यासाठी ज्युडिशियल प्रोसिजर आहे ना। ती प्रोसिजर फॉलो न करता ज्या वेळेला हे केलं जातं तेव्हा कुणीतरी कुणाच्या तरी फेवर मधला, कुणाच्या तरी फेवर मध्ये नसलेला असंही घडू शकतं। एखाद्या चांगल्या माणसाचाही मर्डर केला जाऊ शकतो एक्स्ट्रा ज्युडिशियल किलिंग मध्ये। आज त्या माणसाचं झालं, उद्या आणखी कोणावरती येऊ शकतं। निश्चित धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।